आणि आता चर्चेकडे वळूया। मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसलेत। ऐन गणेशोत्सवात आंदोलनाचा एल्गार त्यांनी पुकारलाय। केवळ आझाद मैदानच नव्हे तर आसपासच्या सर्व भागात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी अगदी कालपासून बघायला मिळते। आरक्षणाबाबत सरकारकडून काय हालचाली होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तिकडे कोर्टानं धुडगूस घालणाऱ्या आंदोलकांना रोखण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत। अडवलेले रस्ते मोकळे करायला सांगितलंय। इकडे सरकार दरबारी जरांगेंनी मागणी केलेल्या हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी होऊ शकते का हे पडताळून पाहिलं जातंय। तिकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत आणि जरांगेंवर कारवाई करायची मागणी करत त्यांनी प्रति आंदोलनाची तयारी केली आहे। सगळं काही एकाच वेळी सुरू आहे। थोडक्यात पुन्हा आंदोलन, पुन्हा संघर्ष, पण पुढे काय? आरक्षणाचं काय? हाच आपला आजचा प्रश्न आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंदोलन तीव्र केलंय। पाणी सुद्धा घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे आणि सरकारवरती सुद्धा त्यांनी आपली टीका सुरू ठेवलेली आहे। बघूया। तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू होणार? मराठी जर येत्या कोरोनाच्या तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधी सुरू होणार नाही। माझ्या पोराला दादागिरी करायची नाही हे मी सरळ सांगतो। माझ्या पोराची काय चूक नाही। आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण नाही। माझ्या जातीची पण काही चूक नाही। माझ्या जातीला इतकी अटक करतात तरी आमचं आरक्षण असं देत नाही। आमचं समाजाला हात जोडून विनंती आहे, हुल्लडबाज आंदोलक नाहीये। हुल्लडबाज सरकारने तर 4 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आरक्षण की आम्हाला मुंबई यायचं नाही। हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा। आमचं कशाला दाखविला? आम्हाला झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, खायला जागा नाही। काही ते दुकानं बंद आमची मागची लाईट बंद केली। केलं केलं तुम्ही काय केलं तरी पोरांचे काय हाल चालले, काय नाही चालले, गाड्या आलेली जेवणाच्या गाड्या आलेली आहेत। आणि नेमका आता आंदोलनाचा पुढचा टप्पा काय? सरकार दरबारी काय हालचाली सुरू आहेत? मग आंदोलकांना तो पटणार का? या संदर्भात काय तोडगा निघू शकतो याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा आंदोलक योगेश केदार, ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक आणि लेखक संजय सोनवणी सर आपल्यासोबत आहेत, भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। सुरुवातीला मी जाईन अजित चव्हाण यांच्याकडे। सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण थोडक्यात बोललं तर जास्ती मुद्दे आपल्याला कव्हर करता येतील। अजित चव्हाणजी, सरकार दरबारी नेमक्या हालचाली काय सुरू आहे? चर्चा अशी होती की हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर चा पर्याय राबवता येऊ शकतो का? त्याची अंमलबजावणी होऊ शकते का? अशा हालचाली सुरू आहेत, पण त्यामध्ये परत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय अडसर ठरतात। नेमकं काय चालू आहे? नाही, आपण याच्याकरता उपसमिती नेमलेली आहे। उपसमिती न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब जाऊन भेटून आले। सरकार अत्यंत सकारात्मक या सगळ्या विषयामध्ये आहे आणि नम्रताजी मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या विषयाला सरकार ममत्वानं सुरुवातीपासून हाताळते आहे त्याच पद्धतीनं यापुढे हाताळलं जाईल। वेळ आपल्याकडे कमी आहे, सातत्यानं चर्चा होत आहेत, पण माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका हीच आहे, आपण जे देऊ शकतो ते सांगितलं पाहिजे। म्हणजे आताही आरक्षण देत असताना आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकवून दाखवलंय आणि त्याचा लाभ आता जवळपास 13,000 मुलामुलींना आमच्या 2 वर्षात नोकरी मिळण्यामध्ये झाला। दुसरा विषय महत्वाचा असा की काहीतरी सांगायचं, ते आंदोलन गुंडाळायचं आणि नंतर समाजाची फसगत केल्यासारखं करायचं, असं भारतीय जनता पक्ष करणार नाही। आम्ही जे केलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाला फायदा होतोय, तो दुहेरी फायदा होतोय। कुणबी बांधवांना कुणबीचं आरक्षण मिळतंय, जे मराठा आहेत ज्यांचं अजून व्हॅलिडिटी होत नाही त्यांना इकडनं आरक्षण मिळतं आहे, इतर सोयी सुविधा मिळतात। देवेंद्रजींनी गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं ओबीसीच्या फक्त नोकरी आणि इतर जे सोडलं तर जवळपास सर्व सोयी सुविधा आरक्षणाशिवाय देण्याचा प्रयत्न केला, त्यात आम्ही यशस्वी झालेलो। मी पहिल्या दिवशी फक्त एक प्रश्न असा केला होता की जर असं घडलं, मी मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, मला ओबीसीत जायचं नाही, मला कुणबी व्हायचं नाही। त्याला कारण असं आहे की आता ज्या माझ्या बंधू भगिनींना हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे, बरोबर आहे, आता घाईघाईनं आम्ही जर केलं, आम्ही सगळे कुणबी झालो, माझी व्हॅलिडिटी होऊ शकणार नाही। मी जर ते सर्टिफिकेट काढू शकलो नाही तर त्याला काही अर्थच होणार नाही आणि इतर आमची आरक्षण बंद होतील, आम्ही अक्षरशः रस्त्यावरती येऊ। त्याच्यामुळे याच्यामध्ये संविधानिक पद्धतीनं चांगल्या तज्ञ लोकांशी चर्चा करून ज्यांना नॉलेज आहे याच्यामध्ये
त्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. मराठ्यांवरती यापूर्वी अन्याय झालाय का, तर निश्चित झालाय. आमचा म्हणजे ऐकून न थोडक्यात घेता मनोज जरांगे आमच्या- जी सरसकट किंवा सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र तरी द्या अशी जी मागणी लावून धरतात ती रास्त नाही आणि फिजिबल नाहीये, प्रॅक्टिकल मध्ये शक्य नाही असे सरकारचं म्हणणं आहे. अजित चव्हाण माफ करा, मला प्रश्न आपला कळला. म्हटलं थोडक्यात तुम्ही जे सांगताय की मनोज जरांगे जी सरसकटची मागणी करतात किंवा सरसकट नसेल तरी सुद्धा सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी जी मागणी करताय ती सध्या प्रॅक्टिकली शक्य नाही असं तुम्ही म्हणताय. नाही, ती जिथं शक्य आहे ती आधी तिथं दिली पाहिजे. त्याची पडताळणी सुरू आहे. लक्षात घ्या, मी मराठा आहे, मला सांगितलं बाबा अजित चव्हाण तू उद्यापासून कुणबी आहे, ओके हरकत नाही, पण ते सर्टिफिकेट घरी घेऊन जाता जाता कोणी एखादा सुप्रीम कोर्टात गेला आणि माझा बाबाही गेला आणि दशमी गेला असं जर झालं, ते होऊ नये. समाजाला आता दुहेरी आरक्षण मिळतं आहे, आम्हाला मिळतं आहे जिथं ज्यांना मिळतंय. आता हैदराबाद गॅझेट लागू होऊन, सातारा गॅझेट लागू होऊन आमच्या काही लाख बांधवांचा प्रश्न सुटत असेल तर सुटला पाहिजे. आंदोलनाचा दबाव योग्य आहे, तो असला पाहिजे, निश्चितपणे केलं पाहिजे. पण त्यातनं जर काही चुकीचं घडलं आणि सगळ्याच समाजाचं नुकसान झालं तर तसं होऊ नये. सरकारला ओबीसींचाही विचार करायचा आहे, मराठ्यांचाही करायचा आहे. आम्ही मराठी आहोत, 2-3 वर्ष सातत्यानं देवेंद्रजींकडे मराठा म्हणूनच आम्ही आमच्या समाजाचे प्रश्न घेऊन जात होतो, ते सुटले. परंतु चुकीच्या पद्धतीनं मागणी जी आहे ती मागणी आपण समाजाची ती मागणी आहे, त्यामुळं ती सत्सद बुद्धीचा विचार करून तज्ञांशी चर्चा करून सगळ्यांशी बोलून ठीक आहे. आता हे कशा पद्धतीने पुढे जातं हे आपल्याला बघावं लागेल कारण उपसमितीच्या सुद्धा वारंवार बैठका होत आहेत. योगेश केदार, सरकार दरबारी ज्या काही हालचाली सुरू आहेत, ज्या काही चर्चा समोर येत आहेत, कदाचित तुमच्यापर्यंतही अनेक जण आलेले असतील तिथे, जिथे जरांगे पाटील बसलेले तिथेच आहात तुम्ही, तर ज्या हालचाली जो अप्रोच सरकारचा आहे समाधानी आहात का तुम्ही? नाही, अप्रोच सरकारचा इतकाही चांगला नाहीये. सरकार मराठा समाजातल्या आंदोलकांना घाबरवायचा प्रयत्न करायला लागलेला आहे. सरकार असा प्रत्येक वेळेस असा संदेश देऊ पाहतोय की आम्ही तुमच्या मागण्याची काही दखलच घेणार नाही. आता काही समितीचे मंत्रिमंडळ उपसमितीची वगैरे बैठक झाली वगैरे आम्ही टीव्ही मीडियाच्या माध्यमातून बघतोय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा एक नियम आहे, जे काही होईल ते समाजाच्या समोर होईल. जो नेता येतो तो महाराष्ट्राला दिसतो, स्टेजवर आलेला दिसेल, बाकीचा असेल. आतापर्यंत सरकारचे अधिकृतरित्या म्हणजे मंत्रिमंडळातला कोणीही आलेला नाही आणि सरकारची मानसिकता या दृष्टीतनं आम्हाला थोडीशी एवढी सकारात्मक वाटायला तयार नाही सध्या. पण सरकारच्या लोकांनीही समजून घ्यावं, आम्ही संविधानात बसणारं, संविधानिक दृष्ट्या मान्य असणारं ओबीसी मधलं आरक्षण मागतोय, 50% आतला आमचा हिस्सा मागतोय. हे सरकारनं समजून घ्यावं. 50% आतल्या आरक्षणासाठी संविधान आम्हाला अडकाटे आणत नाही, संविधान उलट अलाव करते शांततेच्या मार्गाने मागणं. पण सरकार त्यांच्या राजकीय सोयीसाठी आमची दडपशाही करण्याच्या प्रयत्नात दिसतंय. पण योगेश केदारजी, आता अजित चव्हाणांनी जो मुद्दा सांगितला की समजा जरांगेंची जी मागणी आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र, समजा तसा निर्णय झालाच तर तो कोर्टात टिकेल ह्याची शाश्वती खूप कमी आहे ना. कारण यापूर्वीच कोर्टाने मराठा समाजा कुणबी नाही हे निर्णय दिलेले आहेत. हायकोर्टाने दिलाय, सुप्रीम कोर्टाने तो निर्णय कायम ठेवलेला आहे. कोर्टामध्ये आत्ताचा हा निर्णय जरी सरकारने तुमच्या मागणीप्रमाणे घेतला तरी तो स्टँड राहिल्याची गॅरंटी काय आहे? हे बघा, मनोजदादा जरांगे पाटलांनी अनेक पर्याय सरकारच्या समोर ठेवलेले आहेत. तुम्हाला कुणबीच्या माध्यमातून करता येते का ते तुम्ही तपासून बघा, सरकारने ते बघायला पाहिजे. सरसकट आमचे म्हणजे जरांगे पाटलांची मागणी काय आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं किंवा मराठा शब्द ओबीसीत घालून आरक्षण मिळावं, पण आम्हाला आमचा हिस्सा 50% आतला आरक्षणाचा आहे. जर तुम्हाला सरसकट कुणबी महाराष्ट्रातले देता येत नसेल, म्हणजे त्यांना जरांगे पाटलांना एवढं कळतंय ना की कोकणातल्या मराठा समाज आणि तिथला कुणबी समाज हा प्रकार थोडासा अडचणीचा आहे. त्यांचे काही मतभेद आहेत किंवा त्यांची संस्कृतीच थोडीशी वेगळी आहे. पण देशावरचे सगळे आज अजितरावचं जे काही भाग आहे, अजितरावचे जरी आपण शोध घ्यायला गेला तर अजितरावच्या भावकीच्या वगैरे लोकांचे कुणबी नोंदी निघू शकतात, असा त्यांचा तो प्रांत. विदर्भात सगळे मराठी आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवरती. दुर्दैवानं तुमचं नाही निघालं म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्रात निघालं नाही असं म्हणू नका. 90-95% मराठ्यांना तिथं कुणबी नोंदी निघतात. उगा गैरसमज पसरवू नका. तुम्हाला सरकारची बाजू घ्यायची असेल तुम्ही 100% घ्या,
पण तुम्ही काही दिवसापासून मला माझ्या काही दिवसापासून बांधवांना कुणबी तुम्ही सगळ्या मराठा आहे म्हणून मी मला तुमचा आदर करतो, की तुम्ही मला माझे त्यांची मोठे भाऊ काळजी आहे. आहात, मी आदर ते करतो, challenge माझं झालं आणि ऐकायला सगळं शिका. तुला आपलं तसंच कसं नको आहे? अजितजी आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. योगेश केदार तुम्ही बोला. सरकारचा प्रतिनिधी आहे, ऐका फक्त जरा. हा म्हणणं ऐका आमचं ना, शांततेत ऐका ना. तुम्ही काय करता? महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या संदर्भातल्या लोकांचं आमचं सगळ्यांचं रोटीबेटी व्यवहार आहे. आम्ही कुणबी म्हणून घ्यायला तयार आहे. हे असले अजितराव सारखे उगा स्वतः असायचं कुणबी म्हणायचं ना आम्ही 96 कोळी. काय तुकाराम महाराज 96 कोळी नव्हते काय? ते स्वतःला कुणबी म्हणून घेत होते ना. छत्रपती शिवाजी महाराज काय 96 कोळी नव्हते काय? काय तुम्ही वेगळं वेगळं सांगायला लागलाय? अरे महाराष्ट्रातला कुणबी करणारा, शेती करणारा हा जो काही मराठा समाज आहे तो पावसाळ्यामध्ये नांगर घ्यायचा आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर मोहिमेवर जाताना तलवारी हातात घ्यायचा. तो कुणबी म्हणजे क्षत्रिय सुद्धा आहे. तुम्ही असे गैरसमज भ्रम पसरवू नका. आमचं अजून एक म्हणणं आहे की समजा सरकारला सरसकट द्यायची अडचण असेल, नाही, योगेशजी, मराठा टिकेल शब्द- कसं हा प्रश्न आहे ना. त्या अजितरावला माहिती ठीक आहे, असायला आपण पाहिजे. त्या देवेंद्र मुद्द्याकडे येऊया. फडणवीस टिकणार यांनी कसं या मोठं मुद्द्याकडे आपण येऊया. मात्र आता सध्या देवेंद्रजींनी फार राज्यामध्ये मोठं काम आणखी एक केलेलं आहे गोष्ट मराठा सुरू आहे समाजाच्या योगेशजी. बाबतीत. ती देवेंद्रजींनी म्हणजे फार छगन मोठं भुजबळ काम यांच्या केलेलं आहे. नेतृत्वाखाली मराठा ओबीसी नेते समाजाला एकवटलेले socially आहेत. educationally backward ठरवलेलं आहे. योगेश केदारजी अजून एक अडसर आपल्याला दिसतोय तो म्हणजे ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतलेला आहे. भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेते एकत्र आलेत आणि जरांगे पाटील यांना रोखा, त्यांना मुंबईमधून बाहेर काढा, मुंबईच्या वेशीवरती त्यांना आंदोलन करू दे, त्यांच्यावर कारवाई करा, अशा विविध अनेक मागण्या त्यांनी केल्या. थोडक्यात प्रति आंदोलन सुरू करायची त्यांनी तयारी केलेली. आपण सोनवणी सरांकडे जाऊया. सोनवणी सर, आता मराठा आंदोलकांची जी मागणी आहे सरसकट किंवा कुणबी, याचं उत्तर ओबीसी समाजाच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे? त्यांच्या दृष्टीने ही मराठा समाजाची मागणी न्याय्य आहे का? नाही, ही मागणी न्याय्य नाही, ऐतिहासिकही नाही. आणि त्यात इतिहासाच्या संदर्भातली ज्या काही नोंदी सापडतात फक्त कुणबी असल्याच्या, तेवढा जर भाग वगळला आपण तर ही मराठा समाजाची मागणी ही अन्याय्य आहे असं म्हणावं लागेल. इतर दुसरी गोष्ट अशी आहे की मराठ्याला संविधानाचं कुठलं कलम सांगतंय अन्याय आहे मला सांगा. योगेश केदारजी, त्यांचं म्हणणं आपण ऐकूया. मी तुम्हाला आक्षेप घ्यायला वेळ देते. संजय सोनवणी सर बोला. तर समजा मराठा समाजाला कुणबी म्हणून राज्य सरकारला घोषित करण्याचा अधिकार आहे का, तर तो नाही आहे. जे केंद्रीय मागासवर्ग आयोग आहे त्यालाच तो अधिकार आहे. त्यानंतर केंद्र सरकार त्यासाठी राज्य घटना बदलावी लागेल. त्यातलं कलम 15(4) आणि 16(4) जे आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. मागास शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. त्यानंतर जर 50%च्या आत जर अहो, हे सगळं प्रोपगंडा खोटा चालवू नका. काहीतरी बोलताय उगाच. तुम्हाला नॉलेज आहे काय? ही एक कायदेशीर बाजू आहे. राज्य सरकार फक्त केंद्राकडे शिफारस करू शकते. राज्य मागासवर्ग आयोग कायदेशीर काय तुम्ही? 2021 पासूनच. त्यामुळे ही जी मागणी आहे यासाठी वेगळ्या पद्धतीने सामंजस्याने तोडगा तर काढला पाहिजे. परंतु आम्हाला असं करा, तसं करा, हे करा आणि ज्याला जो अधिकारच नाहीये त्याच्याकडेही मागणी करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार मराठा समाजाने करायला पाहिजे. आणि असं करू आपण एक सामाजिक दुही तर निर्माण करत नाही आहोत ना, आपण कुठेतरी एक सामाजिक तेढ तर निर्माण करत नाही आहोत ना, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण सध्याच महाराष्ट्राचं जे वातावरण आहे मराठा विरुद्ध ओबीसी होतच चाललेलं आहे. ठिकठिकाणी ओबीसीची आंदोलन आता सुरू झालेली आहे आणि यातनं मराठा विरुद्ध ओबीसी अशा स्वरूपाचं सोनवणे साहेब, तुम्ही एकतर सामाजिक अनुषंगानं बोला, चित्र नाहीतर कायद्याच्या अनुषंगानं बोला. सामाजिक आम्ही पण बोलतो, कायद्याच्या भाषेनं पण आपण बोलू. दोन्ही गोष्टींना आपण ह्या तुमच्या गोष्टीचं प्रोपगंडावर उत्तर देता येते. तुम्ही एकतर संविधानातल्या तरतुदी सांगा, तुम्ही एकतर न्यायालयाचे निवाड्याचे निर्णय सांगा, 50%च्या आत मराठा कसा येत नाही, किंवा आपण सामाजिक अनुषंगानं बोलायचं असेल तर तसंही बोलू. दोन्ही ते मिक्स करू सांगतायत नका. आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. सोनवणी सर बोला. त्यातलं कलम 15(4) आणि 16(4) याच्यानुसार ही मागास वर्गासाठी या विशेष सवलत देण्याची शिफारस 51 साली बाबासाहेबांनी ती दुरुस्ती करून घातलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बदल केला तर तुम्हाला मागास वर्गाची व्याख्याच बदलून घ्यावी लागेल. त्याशिवाय अरे 15(4) आणि 16(4) म्हणजे काय नेमकं मला सांगा. 15(4) मध्ये काय लिहिले सोनवणे साहेब सांगा मला. 15(4) मध्ये काय लिहिले मला सांगा तुम्ही. न सर्च करता सांगा. चला, हा 15(4) आणि 16(4) सांगा तुम्ही. तुम्ही उगाच शब्द यायचा म्हणून काही बोलायचं असते का? ते सांगतायत, आपण ऐकून तर घेऊया. योगेश केदारजी, मी तुम्हाला आक्षेप घ्यायला वेगळा वेळ देते. सोनवणी सर बोला. त्यामध्ये 15(4) आणि 16(4) हे कशासाठी आहे तर शैक्षणिक, सामाजिक मागास जो आहे, आर्थिक मागास जो आहे, त्या तिघांनाही विशेष आरक्षण सवलती देण्याचा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ही तरतूद बदलावी लागेल. कारण सामाजिक मागासमध्ये मराठा समाज बसत नाही हे 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानेच
जाहीर केलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये कुठं सांगितलं हे मला तुम्ही सांगा. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला मागास म्हणून आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं मिळालंच नाही असं आपण काही म्हणू शकत. कोण म्हटलं तुम्हाला? त्यानंतर तिसरी गोष्ट अशी नाही आहे, नाही संजय सोनवणे मला तो साहेब, पॅराग्राफ दाखवा. हे काही आता बरोबर आता तुम्ही नाही. पुढारी न्यूज योगेश चॅनलवरती तो केदारनं पॅराग्राफ बोललेलं दाखवा. योगेशजी, कसं दाखवलेलं नाही. योगेशजी, हे जी गोष्ट कोर्ट करतायत सुप्रीम कोर्टामधली हा. ती कशी चुकीची ती स्पष्ट करता येईल सांगा तुम्ही. हा. नाही, अभ्यास जरूर केला मांडला पाहिजे पण तो चुकीचा नसावा सर. हे बघा, माझी विनंती आहे. मूळ मुद्दा समजून घ्या. मूळ मुद्दा समजून घेतला पाहिजे. कुठल्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवायचं हे ज्युरिस्डिक्शन आयोगाचं आहे. आयोग नेमण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. आयोगानं जर सामाजिक आणि शैक्षणिक मागास जर ठरवलं तर त्या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षणात घालायचा अधिकार. अरे ऐका ना, तुम्हाला सांगतो ना, समजावून जरा ऐका. अरे तुम्ही सांगतो ऐका ना, जरा ऐका थोडं. तर त्या समाजाला ओबीसी मध्ये घालायचं किंवा नाही घालायचं आयोगानं शिफारस दिल्यावर ते राज्य सरकारचं ज्युरिस्डिक्शन आहे, प्रोरोगेटिव्ह आहे. न्यायालय फक्त सांगू शकतंय की जर एखाद्या राज्य सरकारनं याला चुकीच्या पद्धतीने ओबीसीत ऍड केलं तर न्यायालय सांगेल की यानं घातले किंवा नाही घातले. आज सकाळपासून काही ओबीसीचे नेते कोकलायला लागलेले आहेत, मारला पडले जजमेंटचं स्टेटमेंट द्यायला लागलेले आहेत की त्यामध्ये सगळा मराठा कुणबी नाही किंवा कुणबी आरक्षणावर मराठा अतिक्रमण करू शकत नाही असं दिलेलं आहे. अहो त्यावेळेस केवळ कुणबी हा शब्दच यादीमध्ये होता ओबीसीच्या. 2004च्या नंतर जर 2004च्या नंतर मारला पडले जजमेंट आला असं तर न्यायालयानं सांगू शकलं नसतं की त्यावेळेस मराठा कुणबी मराठा घातलेलं होतं. त्यामुळे मारला पल्ले साहेब त्यावेळेस असं देऊ शकले नसते, कारण मारला पल्ले साहेबांचं ते ज्युरिस्डिक्शन नव्हतं. न्यायालय फक्त म्हणाल की आत्ता सध्या काय कायदा केलेला आहे तो बघा आणि त्यात घातले का नाही. आज आम्हाला मराठा समाजाला सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड ह्या देवेंद्र जैन आणि शिंदे साहेबांनी ठरवलेला आहे. मग आमचा अधिकार 50% आतल्या आरक्षणासाठी आहे. इंदिरा साहनी जजमेंटच्या नंतर सगळ्या काही प्रक्रिया ज्या ओबीसी आरक्षणासाठी पात्र होण्याच्या आहेत त्या सगळ्या प्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत. तरी सुद्धा आम्हाला ओबीसीतल्या आरक्षणामध्ये घातलं जात नाही. हे मात्र मराठ्यावर अन्याय आहे. तुम्ही कायद्याची भाषा जर करायचा असाल तर तुम्ही आमच्या आझाद मैदानाला यावं, आम्हाला सांगावं की संविधानातल्या या कलमानुसार मराठी पात्र नाहीत. आम्हाला सांगावं की सोशल अँड एज्युकेशनल मराठा समाज हा आयोगानं दिलेला असताना सर्वोच्च न्यायालयानं बोललेला आहे. हा, सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलंय 50%च्या वर यांना देता येणार नाही. कारण तिथे आपण आपल्याकडे पॅनलवरती इतरही मेंबर्स आहेत, आपल्याला त्यांच्याकडे जायला हवं. हनुमंत पवार आहेत काँग्रेसचे. हनुमंत पवारजी, विरोधी पक्षात बसणार म्हणजे तुम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा हाच प्रश्न आलेला होता. आता तुम्ही विरोधी पक्षात आहात, हाच मुद्दा आहे, तेच प्रश्न आहेत, त्याच मागण्या आहेत, तीच आश्वासनं दिली जात आहेत. फरक काय दिसतोय का? नम्रताजी, आज सत्तेमध्ये जे सरकार बसलेलं आहे, जे मुख्यमंत्री आहेत नेतृत्व करतात, ते याच्या अगोदरच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. आणि आता अजितरावांनी बोलताना सुरुवातीला जे सांगितलं की जे पूर्ण करता येणार नाही असे आश्वासन आम्ही देणार नाही, भाजपा देणार नाही असं सांगितलं. मग साधा प्रश्न इथं विरोधी पक्ष म्हणून विचारणं माझं कर्तव्य आहे की जानेवारी महिन्यामध्ये 2024च्या ज्यावेळेस मराठा समाज बांधव मोर्चा घेऊन मुंबईकडे येत होते, मनोज दादा येत होते, नवी मुंबईमध्ये त्यांना सामोरे या सरकारचे प्रतिनिधी म्हणून एकनाथराव शिंदे साहेब गेले होते. त्यांच्या हातामध्ये एक कागद सोपवला होता आणि मागण्या मान्य झाल्या, मला थोडा वेळ द्या असं म्हणाले होते. तर त्याला देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मिळून जबाबदार होते का तो फक्त एकट्या एकनाथराव शिंदे साहेबांचा निर्णय होता? कारण आज भारतीय जनता पक्ष आणि सरकार असा प्रश्न उपस्थित करतंय की आम्ही हे म्हणलोच नाही, आम्ही हे केलंच नाही, आम्हाला हे करताच येत नाही. तर सरकारचं हे जे मराठा समाजाबद्दलचं वागणं आहे ते महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्यासाठी सुनियोजित पद्धतीनं आहे का, हा प्रश्न विचारणं विरोधी पक्ष म्हणून पहिलं आमचं कर्तव्य आहे. दुसरं, 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही मुंबईकडे येणार या आमच्या मागण्या आहेत असं मराठा समाज बांधव सांगत होते, मनोज दादा सांगत होते, त्यावेळेस पासून ते 29 तारखेपर्यंत तुम्ही फक्त काय सांगा, तुम्ही इतिहास सांगू नका. काँग्रेस पक्षाचा पाठिंबा ओबीसी आरक्षणासाठी आहे का हे सांगा. माझं काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे का हे सांगा. उगा काहीतरी तुम्ही थापा हाणू नका, बडबड करू नका. योगेशजी, आम्ही समाज म्हणून तुम्हाला विचारतोय ओबीसी मध्ये आरक्षणासाठी काँग्रेसची काय भूमिका आहे? योगेश केदारजी, त्यांचं म्हणणं ऐकूया. तुमच्या थेट प्रश्नासाठी हो किंवा नाही उत्तर देतील, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. तुमचा प्रश्न मीच विचारते त्यांना. काही कारण नाही. एकनाथ शिंदेवर प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्रास व्हायचं काही कारण नाही. सरकारचं मराठा समाज बांधवांबद्दल एकनाथ शिंदेसगट, अजितदादांसगट, देवेंद्र फडणवीस साहेबांसगट ही क्रूर वागणूक आहे हे सांगणं तुम्हाला कशासाठी पोहोचतंय ते ऐकून घ्यायची तयारी ठेवा.
एकनाथ शिंदेना बोलल्यामुळे तुम्हाला त्रास व्हायचं काही कारण नाही. मला कधी बोचत साधा नाही. म्हणणं आहे I am आंदोलक की आज सध्या. एकनाथ शिंदे मला काय साहेब बोचायचं? आज एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाला आश्वासन देऊन मुंबईच्या बाहेर आहेत. आज देवेंद्रजी फडणवीस साहेब न्यायालयामध्ये प्रकरण घालून पुण्यामध्ये गणपतीचं दर्शन घेत बसलेले आहेत. मराठा समाजाला ना खायची व्यवस्था केली, ना बाथरूम टॉयलेटची व्यवस्था केली, ना परवानगीही देणार नाही असं क्रूर वागणं झालं. आणि आज कोर्टामध्ये सरकारचे वकील काय सांगतायत अहो, आम्ही की आता आम्हाला हे आंदोलक आंदोलन म्हणून मैदानात संपवायचं, आहे. तुम्ही तुम्ही काय order केलं हे द्या. सांगा. सरकारला जर मराठा बांधवांच्या मागण्या ऐकून घ्यायची ऐकत नसेल तर त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठीच्या ठीक आहे. बैठका, मराठा समाजाला चालूपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, कायद्याचा काठ्याकीस पाडणं, बरं. याच्यामध्ये सरकार वेळ खर्च करून ठीक आहे. महाराष्ट्राचं त्यांच्या वातावरण प्रश्नाचं दूषित थेट करते. उत्तर द्या. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं का, हा जो त्यांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर हो किंवा नाही. काँग्रेसची काय भूमिका आहे? एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस सत्तेत बसलेले आहेत. त्यांच्यासाठी मतं मागणाऱ्या लोकांनी आम्हाला विचारू नये. आमच्याकडे सत्ता द्या, खुर्च्या खाली सोडायला सांगा, 2 दिवसात आम्ही प्रश्न मिटवतो. बरं, ठीक आहे. अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडा. अजित चव्हाण, शेवटची 2 मिनिटं आहेत माझ्याकडे. थोडक्यात 30 सेकंदात मुद्दा मांडा तुम्ही. नम्रताजी, बघा, विरोधात शेवटी करायला काही लागलो असलं तरी आम्ही पक्षामध्ये का काम करतो कारण आमच्या पक्षानं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं. यांनी प्रश्न विचारला योगेशजींना. अहो, समाजासाठी योगेश केदार शिवसेनेचे प्रवक्ते, सन्माननीय नेते, ते सगळं बाजूला ठेवून ते मैदानात उतरले आणि त्यावेळेला अहो, तुम्ही मनोज दादांना शिव्या घातल्या हे मराठा डिबेटमध्ये. समाजाचे तरुण करायला लागले मराठ्यांसाठी साहेब. लढणाऱ्या आमच्या मनोज दादाला तुमच्या तुम्ही शिव्या पक्षानं काय घातल्या केलं? अजितराव चॅनलमध्ये. तुमच्या पक्षानं आणि तुम्ही 78 योगेश पासून केदारांचं काय 84 कौतुक करता? मनोज म्हणजे दादा मराठा भारतीय जनता आरक्षणाचा पक्षाच्या खून होईपर्यंत प्रवक्त्यांनी अजितरावांनी शिव्या शरद घातल्या पवारांची चॅनलवर. साथ दिली हे तेव्हा बेनाव असं पवार म्हणले, साहेब अपशब्द वापरले तुम्ही बीजेपीवाल्यांनी काय आम्हाला कोणी- मराठ्यांना कोणी? सांगावं की काय- कोण काय- कोणाचं काय? कल्याण करते? तुम्ही मनोज काय दादाचं किती म्हणताय? वाईट शब्दात वर्णन केलं, त्यावेळेस तुम्हाला योगेश केदारांचं बोलणं नाही का आवडलं? योगेश केदारांना मान्य आहे का अजित चव्हाणांनी मनोज दादांना चार्ली चॅपलिन म्हणले? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मनोज जरांगे काही म्हणते मला असं नाही पटत नाहीये. नाही, आम्ही तुम्ही अजिबात दिल्लीची मान्य केलेलं बाजू नाही. तुम्ही काय केली? कोणी कोणी पटत नाहीये. तुम्ही अजित आणि चव्हाणांना आंदोलन समर्थन तुमच्या करताय. समाजाचं आहे. आम्ही आंदोलन तुम्ही करतोय. समाजाच्या तुम्ही पाठीशी अजित उभं चव्हाणाला राहायचं. सुद्धा दोन्ही प्रश्न आम्ही केला समाजाची समाजाची आम्ही बदनामी का त्यातला करतायत? एक मुद्दा तुम्ही मला पटत सांगाची नाहीये. तो नावावर म्हणजे मला आमचं समाजाची सरकारचं बदनामी का तुम्ही झालो. करतायत? आणि तुम्ही त्याच्यावर सांगा ते मला आला, समाजाला तर सामोरं आम्ही जाण्यापासून उघड्यावर तुमचं येऊ. सरकार आमचं हे पळता आरक्षण काढतंय. चुकत आहे. तुम्ही हा त्याच्याला माझा टाकायला मुद्दा जाऊन त्यामध्ये आहे. पाण्याला पोहताय. आणि मराठा मनोज दादांना समाजाचा तुम्ही प्रभुत्व चांदणी तुम्ही चॅपलिनमध्ये दोघांनी- तुम्ही बोलला. कसं आहे, मला सगळेजण सांगा, एकत्र मला बोलायला लागले ना, सांगा, मुद्दा मला कुठलाच लक्षात येत नाही. कोण कुणावरती टीका करतंय, कोण कुणाच्या बाजूने बोलतंय, कोण कुठली भूमिका मांडतंय. काँग्रेसच्या काळामध्ये कुठली भूमिका मांडण्यात आली होती आणि काँग्रेस सरकारने त्याला कसा प्रतिसाद दिला, भाजप सत्तेत असताना त्यावेळी आणि यावेळी सुद्धा कशी भूमिका मांडलेली होती आणि भाजप सरकारने त्याला कसा प्रतिसाद दिलेला होता, हे सगळं जनतेच्या समोर आहे. मुद्दा या क्षणाला एकच आहे की मनोज जरांगे पाटील जी मागणी करतायत ती मागणी जरी समजा सरकारने मान्य केली तर उद्या ती न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जाणार नाही याची शाश्वती कोणी घेईल का? जर न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि तो निर्णय जर पुन्हा एकदा भिजत गोंगड्यासारखा टांगतीला लागलेला असेल तर जे तरुण, जे मराठा समाजामधले लोक जे आरक्षणाच्या अपेक्षेने या सगळ्याकडे बघत असतील त्यांच्या अपेक्षांचं काय? राहिला प्रश्न ओबीसींचा. ओबीसी समाज हा एक मोठा समाज आहे. जर त्यांच्या कॅटेगरीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी समाजाचा रोष हा ओढवला जाणार आहे, हे सत्य आहे. तो रोष ओढवून घेतला जाईल का? दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समाजामध्ये जर वाटेकरी मराठा समाज आला तर स्थानिक पातळीवरती विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे राजकीय आरक्षण आहे तिथे ओबीसी समाजाचं नेतृत्व तितक्या ताकदीने उभं राहील का? दोन्ही समाजाला बॅलन्स करणारा एक सुवर्ण मध्य कधी सापडेल हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. हे धडधडीत सत्य या घडीचं आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.